सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की दंडवत दंडवत। दंडवत आता शरण आला दातारा अहो प्रभु श्री कृष्णा श्री चक्रधरा अनमित बंधो करुणा करा सकले पहावे। तू नव्हतासी मृत्यू वत्सलू न करितासी आनंदाचा सुकालू कि संसार रूप दुकलू जीवा केवी जाता। ब्रह्मदेव भगवंताला म्हणत आहेत, तू नव्हतासी मृत्यू वत्सलू। तुम्ही जर मृत्यू म्हणजे काय, सेवक जे आहेत, दास जे आहेत, त्या दासांचा त्या सेवकांचा जर तुम्ही वत्सल नसता, म्हणजे तुम्ही जर अभिमान घेणारे नसता, न करितासी आनंदाचा सुकाळ, तुम्ही आनंदाचा सुकाळच केला नसता इथे, तरी संसार रूप दुकलू जीवा केवी जाता। संसार रूपी दुष्काळ जो आहे, या दुष्काळामध्ये हा जो जीव अडकलेला आहे, हा दुष्काळ कसा जाता बरं? तुम्ही जर आनंदाचा सुकाळ केला नसता तर नक्कीच तो संसार रूपी दुष्काळ गेला नसता, जर भगवंताने आनंदाचा सुकाळ केला नसता तर। तू न करितासी उदारपण नेदितासी आपुले ज्ञान तरी घोर संसार भ्रमण जीवा केवी जाते। तुम्ही जर उदारपणा केला नसता आणि स्वतःच ज्ञान दिलं नसतं तर घोर संसार भ्रमण, हे जे संसारामध्ये जीव भ्रमण करीत आहेत, हे संसारामध्ये भ्रमण करणारे जे जीव आहेत ते जीवा केवी जाते। या संसार भ्रमणापासून जीव कशी निघून गेले असते बरं? गेले नसते। तुम्ही तुमचं ज्ञान दिलेलं आहे आपला उदारपणा दाखवून, आणि त्यामुळे या संसार भ्रमणापासून हे तर या संसार भ्रमणापासून हे जीव जाते, म्हणजे निघून जाते। किंवा पाठभेदानुसार जातेच्या ऐवजी जाता असा शब्द आलेला आहे, तर इथे जाता जर म्हटलं, जीवा केवी जाता, तर भगवंताच्या उदारपणामुळे जे ज्ञान प्राप्त झालं, तेने करून या संसार भ्रमणापासून हे जीव केव्हा जाता, बाहेर कधी गेला असता नाही। किंवा जाता म्हणजे जात असा शब्द आपण म्हणू शकतो, की जीव जात जी आहे, ही जात संसार भ्रमणापासून कशी बरं तरली असती? तरली नसती नक्कीच। तो नेदतासी आनंद घन आपुले सन्निधान तरी जीवासी मोक्ष साधन कवन करीते। तू नेदतासी आनंद घन, आपुले सन्निधान, हे आनंद घन भगवंता, तुम्ही जर
तुमचं सन्निधान दिलं नसतं तर जीवाच्या ठिकाणी मोक्षाचं साधन कोण करीते? म्हणजे मोक्षाचं साधन कुणी दिलं असतं या जीवाला? कुणी दिलं नसतं. तू नेदतासी कैवल्यपती आपुली नित्य भगती परी तरी परमपदाची प्राप्ती जीवा केवी होती. हे कैवल्यपती, तुम्ही जर तुमची नित्य भक्ती दिली नसती तर परमपदाची प्राप्ती या जीवांना केवी होती. झाली असती का बरं? नाही झाली असती. तू निराकार निर्गुण जरी नवतासी साकार सगुण तरी पतिताचा कुढावा कवन करिता सांगे. तू निराकार निर्गुण आहेस आणि तुम्ही जर साकार आणि सगुण जर झाले नसता तुम्ही तर पतिताचा कुढावा कवन करिता, जे पतित लोक आहेत संसारामध्ये पतित झालेले आहेत अशा यांचा कुढावा म्हणजे वाईट प्रसंगी साथ देणारा आणि साथी बनून या संकटापासून, या पतित अवस्थेपासून या जीवाची मुक्ती करिता कोण आहे बरं? दुसरा कोणी नाही, तुम्हीच आहात. तू परब्रह्मीचा राणा जरी न करितासी साकारपण तरी जीव बापुडे कवन उद्धरिते. तू परब्रह्मीचा राणा, तुम्ही परब्रह्माचे राणे आहात. तुम्ही जर साकारपणा केला नसता तर तरी जीव बापुडे कवन उद्धरते. हे बापुडे म्हणजे बिचारे, हे जे जीव आहेत या जीवांचा उद्धार कुणी केला असता बरं? कुणी केला नसता. तू श्रीकृष्णा न करितासी अवतारू तरी कवन फेडिते भूमीचा भारू दैत्या करुणी संहारू कोण स्थापिते देवाते. तू कृष्णा न करितासी अवतारू, हे भगवंता तुम्ही जर अवतारच घेतला नसता तर या भूमीचा भार कुणी फेडला असता. दैत्या करुणी संहारू कोण स्थापिते देवाते. दुष्कृती नासून धर्माची स्थापना कुणी केली असती? हे जे दैत्यांचा संहार केला भगवंतांनी, कारण दैत्य लोक हे धर्माचरण करू देत नव्हते. धर्मामध्ये आडकाठी आणायचे, यज्ञ हवन कुठे चालू असतील तिथे ते बंद पाडायचे. हे तर झालंच, पण भगवंतांनी सांगितलं की धर्माची स्थापना करण्यासाठी अवतरतो. तर द्वापार युगामध्ये यज्ञ याग तर व्यवस्थित चालू होते. जे दऱ्याखोऱ्यामध्ये ऋषीमुनी असायचे, यज्ञ याग त्यांचा बहिर्याग करायचे व्यवस्थित. पण ईश्वर धर्म लोपला होता, कारण भगवंतांनी काही देवता धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार घेतो म्हटले का? नाही. जो भगवंताचा ईश्वर धर्म आहे, अनन्य भक्ती ईश्वराची करण्यासाठी जो सांगणारा धर्म आहे आणि त्या जीवांना अनन्य भक्तीकडे लावणारा जो धर्म आहे, जे तत्व आहेत, हे सांगण्यासाठी भगवंत अवतार घेतात असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्या काळामध्ये ईश्वर धर्म हा लोप पावला होता, म्हणून भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. बाकी देवतांचे धर्म तर चालू होते पूर्ण आर्यावर्तामध्ये. तर दैत्यांचा संहार करून त्यांनी स्थापिते देवाते, ज्या कोण्या भागामध्ये दैत्यांचा त्रास होता, जसं मथुरेमध्येच त्रास होता दैत्यांचा खूप, राजाने दैत्य पोसलेले होते स्वतःच्या पदरी, तर अशा राक्षसी राजांपासून मुक्ती देण्यासाठी भगवंताने अवतार घेतला आणि ईश्वर धर्माची स्थापना केलेली आहे. तू नवतासी अधिकरण तरी आम्हा कैचे ब्रह्मेपण कर्मफळी समर्थपण देवासी कैचे. इतक्या वेळ काय केलं? वासर चोरून तिकडे नेऊन ठेवलेली होती आणि आता काय समजलं यांना?
आता ब्रह्मदेव म्हणतात तू नव्हतासी अधिकरण. तुम्ही जर अधिकरण नसते, परमेश्वर अधिकरण आहेत. कशासाठी? सृष्टी निर्मितीसाठी अधिकरण आहेत. भगवंतांनी प्रवृत्ती जाणवली म्हणून सृष्टीची रचना झाली, म्हणून अधिकरण असं इथे पंडित बास असं इथे ब्रह्मदेव जो आहे तो श्रीकृष्ण भगवंतांना म्हणत आहे. आणि ते पंडित बास आपल्याला सांगत आहेत, तरी आम्हा कायचे ब्रह्मपण. तुम्ही जर अधिकरण नसता तर आम्हाला ब्रह्मपणा आला नसता. तुम्ही आहात म्हणून आम्हाला ब्रह्मपणा आहे. पण हे कधी समजलं? चोरी केल्यावर. अगोदर नाही समजलं. कर्मफळी समर्थपण देवासी कैचे. आणि कर्मफळाच्या ठिकाणी जे समर्थपणा आहे, देवतेचं कार्य काय आहे? जीवाचं कार्य आहे संता संत अर्जकत्व. मग देवतेचं कार्य काय आहे? संता संत संपादकत्व. म्हणजे नरक देणे, पुण्यफळ देणे, स्वर्ग देणे, हे संपादन करणे. ज्या जीवाचं जसं कर्मफळ जोडलेलं आहे त्याप्रमाणे त्या जीवाला त्या कर्मफळी टाकणे, याला म्हणतात संता संत संपादकत्व. त्या जीवाने पाप केलं, पाप फळाला पाठवणे, पुण्यकर्म केलं तर पुण्यफळाला पाठवणे. हे जे देणं आहे, कर्मफळी समर्थपण देवासी कैचे. हे जे समर्थपणा आहे देवतेच्या ठिकाणी, की ज्या जीवाचं जसं अर्जकत्व आहे तसं देवता ही संपादकत्व करते. हे जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य कर्मफळ संपादण्याचं हे देवतेच्या ठिकाणी कुठून आलं असतं? आलं नसतं. तुम्ही आम्हाला व्यवहार दिलेला आहे, ब्रह्मांडाचा या व्यापार चालवण्यासाठी तुम्ही आम्हाला जे सामर्थ्य दिलं त्यामुळेच तर आम्ही हे करू शकतो. नाहीतर समर्थपणा या देवतेच्या ठिकाणी काहीचे म्हणजे कुठला समर्थपणा आला? तुझे सहज गुण ऐसे अवतरलासी माया वेशे कैवल्य द्याव्या दोषे शरणांगतासी. तुझे सहज गुण ऐसे अवतरलासी माया वेशे कैवल्य द्याव्या दोषे शरणांगतासी. तुझे सहज गुण आहेत. तुम्ही मायावेशाचा स्वीकार करून अवतार घेतलेला आहे आणि तुमचे सहज गुण आहेत. कोणते? कैवल्य द्याव्या दोषे शरणांगतासी. जे शरणांगत आहेत भगवंताच्या ठिकाणी झालेले, त्या शरणांगताला कैवल्य देतात भगवंत. आणि हे काय फार कष्ट करावे लागतात भगवंताला? काय असं काही नाही, सहज भगवंत ते दान देतात. पण जीवे शरणांगता व्हावे की, म्हणून सांगतात शरणांगतासी. हा जीव जर भगवंताच्या ठिकाणी शरणांगत झाला तरच भगवंत ते कैवल्य देऊ शकतील, नाही तर कसं देणार? कारण भगवंत हे आपल्याला कैवल्य देण्यासाठी आलेले आहेत. ते आले तिकडे, पण आपणच तिकडे गेलो नाही. मग कशाचं कैवल्य, कशाचं काय, काही भेटणार नाही. म्हणून आपण भगवंताकडे गेलो तरच भगवंताचं जे दातृत्व आहे कैवल्याचं ते आपल्याला मिळू शकते, अन्यथा मिळू शकत नाही. ऐसे अनंत अवतार एक की पवाडे अपार. वरी गुणवती परमाणु तारा परिते न वर्णवीती. ऐसे अनंत अवतार, श्रीकृष्ण भगवंतासारखे अनंत अवतार आहेत. आपण महानुभाव पंथीय 5 अवताराला मानतो, म्हणजे ईश्वराचे 5च अवतार आहेत असं नाही. या 5 अवताराचं आपल्याला फक्त ज्ञान आहे. वास्तविक ऐसे अनंत अवतार, अनंत अवतार आहेत भगवंताचे, परंतु त्यांचं आपल्याला ज्ञान नाही.
आणि म्हणून पंडित भासांनी काय केलेलं आहे, सुरुवातीलाच जे जे ईश्वर अवतार त्या सर्वांना मी नमस्कार करतो, असा उद्धव आपलं पंडित भासांनी असा उल्लेख सुरुवातीला केलेला आहे. म्हणजे भगवंताचं जे काही अवतार कार्य आहे जीवधरणाचं, त्या जीवधरण कार्यासाठी जे जे ईश्वराचे अवतार झालेले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो, असं पंडित भासांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. भगत उद्धराव्या अपार जे जे ईश्वराचे अवतार. कारण जीव ही अपार आहेत, अनंत जीव आहेत. त्यामुळे भगवंताला जर कार्य जोमाने करायचं असेल तर अनंत अवतारच घ्यावे लागतील. 5च अवतार घेतो म्हटलं आणि अनंत अवताराचं, अनंत जीवांचा उद्धार करायचा आहे, तर हे काय तेवढं संयुक्तिक वाटत नाही. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात आम्ही 5च अवतार किंवा 4च किंवा 1च अवतार घेऊन बसतो, असं नाही. अनंत जीव आहेत तर अनंत अवतार भगवंत घेतात जीवांचा उद्धार करण्यासाठी. ऐसे अनंत अवतार, असे अनंत अवतार आहेत. ते पिशवी घ्या बरं, पिशवी आहे डबे आहे. असे अनंत अवतार आहेत. एककी पवाडे अपार. मग आता अवतार अनंत झाले, मग त्यांचं जे कार्य काय साधारण राहणार आहे का? तर त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यावर पण पवाडे बनलेले आहेत. वरी गणवती परमाणु तारा. एखाद्या वेळेस परमाणूची गणना केल्या जाईल, परमाणूची गणना होऊ शकेल. आकाशामध्ये तारे किती आहेत त्यांचीही गणना होऊ शकेल. परी ते नवर्णवती. पण त्या भगवंताचे पवाडे जे आहेत ते आपण वर्णू शकत नाही. मी देवा काही करीन स्तुती, सांगे माझी केवढी मती. जो भुलविला एकी शक्ती तुमचिया. मी देवा काही करीन स्तुती. हे भगवंता, मी तुमची बापुडा, मी तर बापुडा बिचारा माणूस, तुमची काय स्तुती करणार आहे बरं. सांगे माझी केवढी मती. सांगा बरं माझी मती केवढी आहे, फार बारीक आहे. जो भुलविला एकी शक्ती तुमचिया. तुमच्या एका शक्तीने मी भुलून गेलो तर माझी मती केवढी असणार आहे. फार मी तुमच्या पुढं तुच्छ आहे, मी फार तुमच्या पुढे एक क्षुल्लक व्यक्ती आहे. परले करुवाचे बोबडे बोलणे, माये बापा कोडिसवाणे. तैसे माझे स्तुती करणे, श्री कृष्णा तुझ पुढा. परंतु लेकरांचं बोबड बोलणं हे मायबापांना कसं वाटते, कोडिसवाणे. म्हणजे ते लेकराचं, लहान मुलाचं, लहान बाळाचं बोलणं ऐकून, आता ते काय बोलणं नेमकं शिकलेलं आहे ते लेकरू, ते काय स्पष्ट बोलत असेल का, तोत्र तोत्र बोलते. परंतु ते लेकरू तोत्र जरी बोलत असेल तरी मायबापांना कसं कोडिसवाणे, म्हणजे त्या लेकराचा लाडच येतो. आणि
वर मायबाप त्या लेकराचं कौतुक करतात आणि कौतुक करताना स्वतः पण कधी कधी तोत्रच बोलतात. असं जे कौतिक आहे त्या बोबड्या बोलण्याचं पण, तर तसं माझं बोबडं बोलणं आहे असं ब्रह्मदेव म्हणत आहे. तैसे माझे स्तुती करणे, मी जे स्तुती करत आहे भगवंता तुमची, हे बोबडं बोलणंच आहे. तुमची स्मृती पाहता, तुमचं सामर्थ्य, तुमची शक्ती पाहता हे माझी स्तुती करणे म्हणजे बोबडं बोलण्यासारखं आहे. श्रीकृष्ण तुझं पुढा, हे भगवंता तुझ्या पुढं माझं बोलणं खरंच बोबडं बोलण्यासारखं आहे. वास्तविक तुमचं जे सामर्थ्य आहे, तुमची जी शक्ती आहे, तुमचं जे स्वरूप आहे, तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी असलेले जे गुण आहेत, जे धर्म आहेत, त्यांचं मी वर्णन जसं तसं करू शकत नाही. दीपे ओवाळीजे दिन करू, क्षीराब्धी दुधाचा पाहुणरू, तैसा तुझ पुढा मतीचा विस्तारू, ऐके सर्वज्ञनाथा. काय म्हणतात ब्रह्मदेव? दीपाने ओवाळणी केलेली आहे दिनकराची म्हणजे सूर्याची, क्षीराब्धी दुधाचा पाहुणरू. क्षीराचा अब्धी म्हणजे दुधाच्या समुद्राला पाहुणरू कशाचा केला? दुधाचाच पाहुणरू केला. आता त्या दुधाच्या समुद्राला त्या दुधाचा पाहुणचार जो आहे तो काय फार विशेष आहे का त्याच्यासाठी? नाही. तर त्यांच्यासाठी तो काही विशेष नाही, कारण ते स्वतः दुधाचे सागर आहेत. आणि सूर्य जो आहे तो स्वतः प्रकाशाचं भंडार आहे. त्याच्या पुढं दिवा लावून आपण ओवाळणी केली तर त्या सूर्याला मी तर म्हणेल तो दिवा दिसणारही नाही, एवढं तेज आहे सूर्यामध्ये. त्याप्रमाणे तुझ पुढामतीचा विस्तारू, ऐके सर्वज्ञनाथा. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सूर्यापुढं आपल्या निरंजनीतील ज्योती दिसत पण नाही आपल्याला, त्याप्रमाणे माझ्या मतीचा विस्तार आहे भगवंता तुझ्या पुढे. किंवा तुम्ही दुधाचे सागर आणि मी तुम्हाला बसलोय दुधाचा पाहुणचार करण्यासाठी. जसं त्या वाटीभर दुधाला काही व्हॅल्यू नाही, समुद्र ज्याच्याकडे आहे दुधाचा त्याला वाटीभर दूध म्हणजे काय वाटणार आहे, तसं माझं आहे. ऐके सर्वज्ञनाथा, हे भगवंता हे माझं ऐका. जरी होई रवीची दीप्ती, तरी डोळे सकळा ते देखती, तुझेनी प्रसादे वाणी जती, चरित्रे हे तुझे. जरी होय रवीची दीप्ती, जरी रवीची दीप्ती झाली तरी डोळे सकळाते देखती. जरी होय रवीची दीप्ती, जर रवीची दीप्ती झाली तरच डोळे काय करतात? सकळाते देखती. रात्र असेल तर आपण काय या सृष्टीला पाहू शकतो का? काही बघू शकत नाही आपण. पण ज्यावेळेस सूर्योदय होतो, सूर्योदय झाल्यानंतर मात्र आपण पूर्ण सृष्टी पाहू शकतो. तर डोळे सकळाते देखती, सर्व आपण डोळ्याने पाहू शकतो. तुझेनी प्रसादे वाणी जती, चरित्र तुझे. तुझ्या प्रसादानेच, माझी तर मती नाही तेवढी की मी तुमचं चरित्र वाखाणू शकेल, पण तुमचा जर प्रसाद भेटला तरच मी तुमचं चरित्र वाणू शकेल, वर्णू शकेल.
एरवी मी ते काही करू शकणार नाही, काही वर्णन करू शकणार नाही. तुझी या पुण्य कथा नाही कथा, जीवासी नाही पवित्रता, तरी परमार्गी योग्यता केवी होय. तुझी या पुण्यकथा नाही कथा, तुमच्या जर पुण्यकथा मी ऐकल्या नाही, जीवासी नाही पवित्रता, जीवाच्या ठिकाणी पवित्रता येणार नाही, किंवा जीवासी नाही चोखाळता. म्हणजे हा जो जीव आहे तो चोखाळल्या जाणार नाही, म्हणजे चौखट होणार नाही, शुद्ध होणार नाही. तरी परमार्गी योग्यता केवी होय. परमार्गामध्ये योग्यता कशी होणार? आता पवित्रताच्या ठिकाणी चोखाळता हा पाठभेदाने शब्द आलेला आहे काही जुन्या हस्तलिखित पोथ्यांमध्ये. जसं आपण पाहतो लीळा चरित्रामध्ये पाठभेद आहेत, त्याचप्रमाणे हे जे ग्रंथ संपादन केलेलं आहे वच्चारणाचं ग्रंथ संपादन ज्यावेळेस विभी कोलतेंनी केलं, त्यावेळेस त्यांना ज्या ज्या जुन्या जुन्या पोथ्या मिळाल्या त्या सर्व पोथ्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि एक जुन्यातली जुनी पोथी जशाच तशी त्याची डीटीपी करून त्याची प्रिंटिंग केली. त्या काळामध्ये डीटीपी वगैरे नव्हतं, ते खिळे लावायचे पहिलं, डीटीपी आता आलं. हा ग्रंथ संपादन होऊन बरेच वर्ष झालेले आहेत. आता ह्या प्रती भेटत पण नाहीत मार्केटमध्ये. आता म्हणजे काय 20 वर्षापासून 25 वर्षापासून या प्रती भेटतच नाहीत. तर ज्यावेळेस प्रकाशन करण्याचं ठरलं त्यावेळेस विशिष्ट एक सर्वात जुनी पोथी पाहिली आणि त्याचं प्रकाशन केलं. पण कोणत्या जुन्या पोथीमध्ये काय पाठभेद आहे ते सविस्तरपणे ग्रंथ संपादन करत असताना त्यांनी या प्रतीमध्ये उद्धृत केलेलं आहे. ते तर जीवासी चोखाळता होणार नाही जर भगवंताच्या आपण पुण्यकथा ऐकल्या नाही तर. म्हणून इथे दोन पाठभेद सांगितले, एक पवित्रता, एक चोखाळता. तर परमार्गी योग्यता केवी होय, परमार्गाच्या ठिकाणी आपली योग्यता होणार नाही. ऐसे कवन असे आचरित, जेणे चोखाळे आत्मतत्व, तुझे एक चरित्रामृत वांचोनिया. असे कोणते दैववान भाग्यवान पुरुष आहेत जे तुमचं तत्व आचरणामध्ये आणतात आणि ज्यामुळे त्यांचं जे आत्मतत्व आहे म्हणजे स्वतःची आत्मा जी आहे ते चोखाळे म्हणजे चौखट होय, शुद्ध होय. भगवंताचं जर सांगितलेलं आपण ऐकलं तरच आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आलेली जी मलिनता आहे ती मलिनता दूर होईल आणि आपण शुद्ध होऊ. तुझे एक चरित्रामृत वांचोनिया, तुमच्या एका चरित्रामृताविना या जीवाचं आत्मतत्व जे आहे ते चोखाळल्या जाणार नाही. जरी दंडी जेल इंद्रियाते, जिनी जेल मना पवनाते, तरी न पविजे परापंथाते, तुझिया कृपा विना. आता चालू झालं माहिती, बंदच होता. जरी दंडी जेल इंद्रियाते, जाणी जेल मना पवनाते. जर आपण या इंद्रियांना दंड नाही दिला, 3 दंड मानले जातात. कोणते दंड आहेत? ज्ञान, भक्ती, वैराग्य. हे 3 दंड आहेत. या दंडाने आपल्याला काय करायचे?
शरीराला मनाला दंडित करायचं आहे म्हणून त्याला दंड असं बोलतात. त्रिदंडी युक्त पात्र शब्द ऐकून असाल. ज्यांच्या ठिकाणी ज्ञान भक्ती वैराग्य आहे खरंच त्यांनाच त्रिदंडी असं बोलतात. दंड या शब्दाचा अर्थ काय? नाही नाही नाही, दंड म्हणजे काठी. पहिला अर्थ दंडवत. काल मला एका जणाने प्रश्न विचारला, म्हणे दंडवत म्हणतात, कोणी दंडवत प्रणाम म्हणतात, म्हणे याचा नेमका अर्थ काय? कालच प्रश्न विचारला मला एकाने. म्हणे याचा अर्थ काय होतो? दंडवत म्हटलं तरी सारखंच आणि दंडवत प्रणाम. इथे म्हणे मंदिरामध्ये माईकवर दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम चालूच असते. मग हा नेमका प्रकार काय आहे? म्हणजे दंडवत आणि दंडवत प्रणामामध्ये फरक काय आहे? तर त्या ठिकाणी मग आपल्याला अर्थ जर करायचा असेल तर दंडवत या शब्दाचा अर्थ होतो, संधी विग्रह करावा लागतो त्यासाठी. दंड म्हणजे काठी. दंडवत हा शब्द आहे, याचा संधी विग्रह केला, दोन शब्द तयार झाले, दंड आणि वत. तर दंड म्हणजे काय? काठी. आता ही माझ्या हातातली काठी आहे समजा. आता ही काठी अशी उभी ठेवली मी आणि सोडून दिली, काय झालं? पडून गेली खाली. ही काठी आहे ती खाली पडली, पूर्ण लांब झालेली आहे. तदवत म्हणजे त्याप्रमाणे, त्या दंडाच्या वत म्हणजे त्या दंडाप्रमाणे, त्या काठीप्रमाणे आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. दंडवत प्रणामचा हा अर्थ होतो. आणि फक्त दंडवत म्हटलं तर काय आहे? काठीवत 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 हाच अर्थ होतो. बरोबर की नाही? तर दंडवत प्रणाम म्हणजे त्या दंडाच्या वत आम्ही तुम्हाला प्रणाम करत आहोत म्हणून दंडवत प्रणाम म्हणतात. तर हा झाला एक दंड. तर या दंडाने दंडित करायचं आहे. कशाला? शरीराला. त्याला म्हणतात वैराग्य. स्वतःच्या शरीराला आपण भगवंताच्या तत्वरूपी दंडाने दंडित करत आहोत म्हणून वैराग्याला एक दंडक असं बोललेलं आहे. आणि वैराग्य हे ज्ञानाने होऊ शकते. बरोबर की नाही? म्हणून ज्ञानाने काय होते? आपण इंद्रियाला दंडित करत आहोत, परंतु मन हे फार विचित्र आहे. मन वढाय वढाय कविता आहे बहिणाबाई चौधरींची. बरोबर की नाही? तर मन हे काय शांत बसत नाही, धावतच राहते धावतच राहते. मग या मनाची गती जर कमी करायची असेल तर शरीराला दंडित करणं तर महत्वाचं आहेच, तेने करून बऱ्यापैकी आटोक्यात येते म्हणून. पण त्या मनाला ज्ञानाचाही थोडासा लवलेश लागतो. थोडासा म्हणण्यापेक्षा भरपूर ज्ञान लागते. तर त्या ज्ञानाच्या सारासार विचाराने, ब्रह्मविद्या रूपी जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या सारासार विचाराने हे मन आपल्या नियंत्रणामध्ये येऊ शकते. म्हणून ज्ञानाला आपण एक दंडक असं बोललेलं आहे. ज्ञान झालं, वैराग्य झालं, दोन दंडक सांगितले. भक्ती, मग आता फक्त शरीराला दंड दिला, मनालाही दंड दिला, मनालाही शांत केलं, मग असं बसून चालेल का? आपल्याला नाही. भगवंताची भक्ती उत्पन्न झाली पाहिजे हृदयामध्ये. हा तिसरा दंड. ज्ञान भक्ती वैराग्य हे तिन्ही दंडक जे आहेत, हे दंडक ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांना त्रिदंडी असं बोलतात. आणि हे दंडक ज्यांच्या ठिकाणी नाही त्यांना त्रिदंडी युक्त असं म्हणता येत नाही. पण हल्ली तसं काही राहिलेलं नाही. कोणी कोणाला काहीही बोलते, कोणती उपमा कोणाला द्यावी हे काही कोणाला समजत नाही. आणि उठसूट कोणी कोणाला काहीही उपमा देत राहत असते. जरी दंडी जेल इंद्रियाते, जर आपण या इंद्रियांना दंड दिला, जिनी जेल मना पवनाती, तरच आपण मनाला पवनाला, जिनी जेल म्हणजे आपण या मनावर विजय प्राप्त करू शकू.
म्हणून दंड देणे, या दंडांनी हे फार आवश्यक आहे. तरी न पविजे परा पंथाते. जर मनाला दंड दिला नाही, इंद्रियाला दंड दिला नाही, तर मन सैरावैरा धावेल, धर्माच्या ठिकाणी बसू देणार नाही. आणि जर धर्माच्या ठिकाणी मन स्थिर झालं नाही तर शेवटी काय होणार आहे? हा जीव धर्मापासून जाईल आणि कोण्या तरी कवनी एक गडदरा घाली, जेथ काहीसेन उसंत नाही. आता अशा गडदऱ्यामध्ये जाऊन पडू की तिथे आपल्याला धर्म कशाला म्हणतात, ईश्वर कशाला म्हणतात हे आठवणारही नाही. म्हणून मनाला, शरीराला, वाचेला, सगळ्याला दंडित केलं पाहिजे आपण. तर आपण भगवंताकडे अग्रेसर होऊ. नाही तर मग आपण आपल्या जीवाची स्थिती कशी आहे? आपण तर नरकाकडेच अग्रेसर होण्यासाठी निरंतर प्रयत्नरत असतो. कारण काय? आपण भोगवादाकडे वळलेलो आहोत. भौतिक सुख हे अत्यंतिक प्रिय झालेले आहेत आपल्याला. म्हणून हा जीव भगवंताने सांगितलेल्या तत्वाचं पालन करू शकत नाही. भौतिकतेकडे वळलो म्हणजे नेमकं काय झालं? एक छोटस उदाहरण देतो. स्वामींनी सांगितलेलं आहे, तुम्हा घृणा त्याग व्हावा. घृणा आली नाही पाहिजे. कुठेतरी जात आहात, दुर्गंध आली, तुम्हाला घृणा उत्पन्न झाली, असं नको व्हायला. जे भौतिक सुखाकडे वळलेले आहेत ते काय करतील? दररोज स्नान झाल्यानंतर सुगंधित द्रव शरीरावर, वस्त्रांवर लावतील. आताच्या काळामध्ये सांगायला गेलं तर स्प्रे वापरतील, बरोबर की नाही? कोणाला स्प्रे जमत नाही, ॲलर्जी आहे, ते अत्तर लावतील स्वतःला, कपड्याला, बरोबर की नाही? सुगंध आला पाहिजे. मग असे जे स्प्रे वापरणारे, अत्तर वापरणारे जे असतात, यांच्या नाकाला सुगंध आवडलेला आहे, सुगंधच जास्त आवडतो. आणि अशांचे जे नाक आहेत ते फार संवेदनशील होतात. त्यांना थोडाही दुर्गंध जमत नाही. थोडा दुर्गंध आला तरी त्यांना ते चालत नाही. मनामध्ये घृणा उत्पन्न होते. आणि स्वामींनी तर सांगितलेलं आहे, तुम्हा घृणा त्यागो व्हावा. म्हणजे आपण भौतिक सुखाकडे वळलो. नाकाला काय आवडते त्याचा आपण व्यवस्था केलेली आहे, त्या नाकाची व्यवस्थित स्प्रे वापरतो आपण. पण त्यामुळे काय झालेलं आहे? आपण स्वामींच्या एका सूत्राचा भंग केला की घृणात्याग व्हायला पाहिजे म्हटलेलं आहे. पण त्या स्प्रेमुळे, त्या सुगंधामुळे आपल्याला थोडा जरी दुर्गंध आला तरी आपण घृणा करतो त्याची. आपण, आपलं नाक जे आहे ते अतिसंवेदनशील होते, त्याला दुसरं सहनच होत नाही काय. मग तुम्ही सांगा, जर आपण असे असू तर उद्या आपल्याला भगवंताने सांगितलं संन्यास घ्या आणि धर्माचरण करा, तर असं आपण धर्माचरण करू शकू का? जर 8 दिवसातून एकदा स्नान करायचं आहे, 8 दिवसातून एकदा स्नान करायचं आहे असा नियम आहे समजा. कोणी 8 दिवसाला करते, कोणी 10 दिवसाला, कोणी 4 दिवसाला. भगवंत काय करायचे? स्वामी 14 दिवसा, 8 दिवसा, बरोबर. 4 दिवसाला क्षौर करायचे, 8 दिवसा मर्दनामादने असायचं. भगवंत 8 दिवसाला आंघोळ करायचे. मर्दनामादने भगवंताला 8 दिवसाला व्हायचं. मग आता तुम्हाला जर म्हटलं 8 दिवस स्नान करू नका, तुम्हाला तर दररोज सुगंधित साबणाने आंघोळ करण्याची सवय आहे, स्प्रे वापरण्याची सवय आहे. मग आता 8 दिवस जर तुम्ही स्नान नाही केलं तर तुम्हाला कसं वाटेल? जमणार नाही ते, बरोबर की नाही? तुम्हाला दिवसच कटणार नाही, बरोबर की नाही? दिवस मोठा वाटेल.
कसं वाटेल? मासासम दिसला ते वर्षासम मास, बरोबर की नाही? एक दिवस म्हणजे जणू काही महिना आहे की काय, असा दिवसच कटणार नाही असं होते. मग आता तुम्ही जे वासनिक आहात ते संन्यास घेतल्यानंतर कसं करणार? 8 दिवस कसं थांबणार? तर मग त्याची तयारी अगोदरच करावी लागते. म्हणजे असं म्हणत नाही तुम्ही आता 8 दिवस आंघोळ करू नका, पण मनामध्ये कमीत कमी तेवढी तयारी असली पाहिजे की बाबा संन्यास घेतल्यानंतर असे असे पथ्य आपल्याला पाळायचे आहेत. आता तुम्हाला समाजामध्ये वावरावं लागते. तुम्ही 8 दिवस न आंघोळ करता समाजामध्ये फिरत आहात, जमेल का ते? नाही जमणार, संयुक्तिक नाही ते, बरोबर की नाही? तर म्हणून तुम्ही आता स्नान करणं बंद करा 8 दिवस असं मी म्हणणार नाही. पण तुमची जर इच्छा खरंच असेल की संन्यास घ्यायचा आहे, आपल्याला संसारामध्ये काय पडलेलं आहे, असे जर काही असाल तुम्ही इथे, तर मात्र नक्कीच तुम्ही मानसिके तरी तयारी ठेवली पाहिजे. कुठे देवाला गेलात स्मरणाला 10 दिवस, नियम करा की बाबा आता 10 दिवस आपलं स्मरण झाल्याशिवाय स्नान करायचं नाही. आणि देवापाशी पण स्नान करायचं नाही, घरी जाऊन स्नान करायचं. देवाच्या म्हणजे स्थानापती पाशील रज आपल्याला घरी नेऊन टाकायचे, असं तुम्ही एक व्रत घेऊ शकता. किंवा 10 दिवस झाले तर स्थानापती पाशी पण स्नान करू शकता, काही विषय नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. कारण त्या काळामध्ये पाण्याची मुबलकता असताना पण स्वामींनी व्रत धारण केलेलं होतं. 8 दिवसाला मर्दना मारली. मग आता तर त्या काळापेक्षा पाण्याची कमतरताच आहे. भगवंतांनी त्या काळामध्ये सांगितलं पाणी कमी सांडा, आगळी पाण्याचा संहार करू नका, त्यामध्ये हिंसा होते, सांगितलं की नाही? मग त्या तत्वाचं पालन आता जर केलं आपण तर ते आपल्या धर्मासाठी फार पूरक आहे आणि निसर्गासाठी पण पूरक आहे, फायद्याचं आहे. म्हणून या शरीराला, या इंद्रियाला आपल्याला दंडित करायचं आहे. दंडित केलं तरच जिनी जेल मना पवना, ते आपल्या मनावर आपण विजय प्राप्त करू शकू. आपल्या शरीरामध्ये जे पवन आहेत, प्राण व्यान अपान उदान समान, हे जे वायू आहेत, याच्यावरही आपलं नियंत्रण असेल तरी न पविजे परापंथा ते तुझ्या कृपाविण. जर देहाला दंडित नाही केलं, मनावर विजय प्राप्त नाही केला, तर न पविजे परापंथा ते, जो श्रेष्ठ असा पंथ आहे भगवंताचा, तो श्रेष्ठ असा पंथ आपल्याला मिळणार नाही तुझ्या कृपेविन. तुझी कृपा झाली नाही तर तो परपंथ आम्हाला मिळणार नाही. एम नियम आसनी सकळ योग साधणी, तुझे नी बोले विन ब्रह्मज्ञानी विगावा नाही. यम आणि नियम, यम म्हणजे अंतर्निग्रह, नियम म्हणजे बाह्य निग्रह. यम नियम त्याला म्हणतात. यम आणि नियम, आणि वर सांगितलेलं आहे आसन. मग आता आसन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. त्या दिवशी मी कुर्मासन कसं असते ते तुम्हाला पोथी संपल्यानंतर गुगल करण्यासाठी सांगितलं होतं. किती जणांनी केलं, कुर्मासन कसं असते किती जणांनी पाहिलं, त्या ब्राउझर मध्ये तुम्हाला टाईप करण्याची आवश्यकता नाही, बोललं तरी काम होऊन जाईल. एवढं सोपं असताना सर्वांनी नकारार्थी माना हलवलेल्या आहेत.
म्हणजे आम्हीच असा खडू खडू बोलायचं, कष्ट आम्हीच घ्यायचे आणि तुम्ही काहीच करायचं नाही, असं म्हटल्यानंतर कसं जमेल बरं? आता काय ते आसनं आम्ही करून दाखवावेत कसे असतात ते? आई तर सर्व ठेवलेलं आहे गुगलने, तरी तुम्ही बघायला तयार नाही. असं चालेल का? मग एकट्यानेच कष्ट घेतो म्हटलं तर चालेल का? तुम्ही कष्ट घ्या थोडेसे, व्यवस्थित समजेल. आपण आहोत ईश्वराचं कार्य चालवणारे, ईश्वराचा गाडा चालवणारे बैल. मग आता एकच बैल ओढत आहे जोरात, चालेल का? सोबतच्याने पण ओढलं पाहिजे ना. ईश्वरीचा जो काही गाडा आहे तो आपल्याला चालवायचा आहे. त्या गाड्याची धुरा जी आहे ते कोणाच्या खांद्यावर आहे? आपल्या खांद्यावर आहे, बरोबर की नाही? धुरा कशाला म्हणतात? जो मेन गाडा ओढण्यासाठीच जे मेन लाकूड असते मोठं लावलेलं, धुरा मोडला म्हणतात. बैलगाडीचा जर धुरा मोडला तर काय होते? गाडी चालतच नाही. तर मग मेन धुरा आपण आहोत सध्याच्या काळामध्ये. आपण सर्वांनी ते कार्य माझं आहे म्हणून केलं पाहिजे ना, बरोबर की नाही? आणि तुमचं मग असं होऊन जाते, दंडवत हो झालं की जणू काही सर्व पोथी धुवून गेली तुमची. आता असं कार्य झालं. आता ते काही लक्षात नाही, काय तुम्हाला पाहण्यासाठी सांगितलं, काय करण्यासाठी सांगितलं, काही माहिती नाही, बरोबर की नाही? यम नियम आसन. यम म्हणजे अंतर्निग्रह, नियम म्हणजे बाह्य निग्रह. आसन म्हणजे योगासन, जे आग्नीचे आसन असतील. सकळ योग साधनी तुझेनी बोलय विन ब्रह्मज्ञानी रिगावा नाही. जे काही सकळ योग साधना आहेत त्या योग साधनाच्या ठिकाणी, यम नियमाच्या ठिकाणी, आसनाच्या ठिकाणी तुझ्या बोलणे विन, तुझ्या ब्रह्मज्ञाना विन रिगावा नाही. तिथे रिगावा कोणालाही नाही. अहंकारे मुक्ती मानती पर आत्मतत्व नेणती. प्रकृती वेगळे नव्हती कव्हणी काळी. काही लोक अहम ब्रह्मास्मी म्हणतात. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म. शिवोहम 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 म्हणतात काही लोक, की शिव मी आहे, शिव मी आहे, शिव मी आहे. काही लोक म्हणतात सर्व विष्णुमयम जगत, सर्वीकडे विष्णूच नटलेला आहे. मग आता अहंकारे मुक्ती मानती, हे लोक सर्व अहंकारी, आणि ते म्हणतात याच्यातच मुक्ती आहे. आता जिथे अहंकार आहे तिथे मुक्ती असू शकते का? नाही. पर आत्मतत्व नेणती, जे आत्मतत्व आहे ते नेणती. काही कोणाला आत्मतत्व माहिती नाही. प्रकृती वेगळे नव्हती कव्हणी काळी. प्रकृती म्हणजे काय? माया. मायेचा अंश जीवाच्या ठिकाणी म्हणजे संलग्न. तर मग मायेचा अंश हा जीवाच्या ठिकाणी संलग्न रूपाने आहे. तर तया वेगळे, त्या मायेच्या अंशाच्या वेगळे नव्हती, कधीच वेगळे होऊ शकत नाही हे जीव. कारण भगवंताच्या भक्तीमध्येच ही मुक्ती आहे. मायेच्या अंशापासून मुक्ती ही फक्त भगवंताच्या भक्तीने मिळू शकते, बाकी मिळू शकत नाही. म्हणून प्रकृती वेगळे नव्हती कव्हणी काळी. कोण्याच काळामध्ये प्रकृतीच्या वेगळं हा जीव होऊ शकत नाही. कारण जे अहंकारी आहेत, भक्ती करतात शिवोहम म्हणून, अहम ब्रह्मास्मी असं म्हणणारे लोक, यांना काय मुक्ती मिळणार आहे? आणि काय हे संलग्नाच्या वेगळे होणार आहे? हे संलग्नाच्या वेगळे होणार नाही.
आणि आपण जे इथं बसलेलो आहोत, आपण स्वतःला ईश्वर भक्त म्हणवतो, तुम्ही पण काही संलग्नाच्या वेगळे नाही होणार, कारण संन्यासच घेतला नाही. संन्यास घेऊन धर्माचरण केलं तरच पुढची पायरी चढत चढत हळूहळू हळूहळू देवाकडे जाणार. आणि जर संन्यास घेतला नाही, असेच गेले, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ईश्वर धर्म कळेल किंवा नाही हेही सांगता येणार नाही. तुम्ही देवता धर्मामध्ये पण जन्मू शकता, पुढच्या जन्मामध्ये कसं जोडलेलं आहे तुम्ही, आणि या जन्मामध्ये कशी तळमळ आहे कोणाला माहिती. आयुष्यभर इथे संसाराचं स्मरण केलं, मरतानाही संसाराचं स्मरण झालं, त्याला काय मोक्ष मिळणार आहे का? नाही. मग जीव चतुर्विध कर्म फळा जाती. मरतानाही तळमळ संसाराचीच आहे, तो कुठे जाणार? जीव चतुर्विध कर्म फळालाच जाणार, तो काही ईश्वर प्राप्तीकडे नाही जाणार. म्हणून निरंतर परमेश्वराचा विरह भावावा देवाने सांगितलेला आहे. निरंतर परमेश्वराची आरती व्हावी असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण हे आपण विसरून जातो आणि आरती वगैरे काही नाही. आरती म्हणजे घंटा वाजवणे, झांजी वाजवणे, आरती वाळणे, आरती म्हणणे 5 मिनिटं 10 मिनिटं, आपण म्हणतो झाली आरती. आता देवाने तर सांगितलं निरंतर परमेश्वराची आरती व्हावी, अंतरच पडू नये. म्हणजे काही देवाला अभिप्रेत आहे का 24 तास घंटे घड्याळी झांजी बडवत बसायचे, नगारे बडवत बसायचे? नाही. तर मनातून आरती झाली पाहिजे. हे एक संस्कार व्हावेत म्हणून हा एक बाह्य विधी आपल्या समोर आहे. आपण आरतीमध्ये त्या पद्धतीच्या आरत्या म्हणतो की नाही? ज्ञानदेवनी चक्र पाणी टाकूनिया गेला, विखो सेविला म्हणून माझी खंत आली तुझला, खंत धरुणी अंतःकरणी गेले टाकूनी चक्र पाणी. तुम्ही टाकून जरी गेले तरी आम्ही निशिदिनी तुझ ध्याती आहे की नाही? आपण निशिदिनी, निशी म्हणजे रात्र, दिनी म्हणजे दिवस, रात्रंदिवस आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. परमतत्व नेणती प्रकृती वेगळे नव्हती कवनी काळी. आपण प्रकृतीच्या वेगळं होतच नाही कोण्याही काळी, कारण मनामध्ये अहंकार आहे, त्यामुळे हे शक्य नाही. पवनादिकी धारण जीवासी नाही चोखाळपण, तेथ कर्माची कवन गणना मुक्ती मार्गी. पवनादिकी धारण जीवासी नाही चोखाळपण. हाट योगामध्ये पवनाचं महत्व सांगितलेलं आहे. पवनाच्या धारणा कशा करायच्या, कसा हठयोग करायचा, पवनाचं कार्य काय आहे, हे सर्व पवनादिकी धारणामध्ये सांगितलेलं आहे. त्याने करून जीवाच्या ठिकाणी चौखाळपणा येत नाही. चौखाळपण म्हणजे शुद्धी, चौखट होणे, हे त्याने करून नाही. तेथ कर्माची कौन गणना मुक्ती मार्गी. तिथे कर्माची कोण गणना करणार आहे मुक्ती मार्गामध्ये? हे जे पवनाधिक धारणा आहेत, हे सर्व जे काही कर्म आहेत, हे कशातच गणतीत नाहीत मुक्ती मार्गामध्ये. येणेकरून मुक्ती मार्ग साधल्या जात नाही. सहाजेची आवडे प्रकृती, ऐकली फळाची श्रुती, तेने दुनावली प्रीती, ते आता जीवेन संडे. साहजिकच या जीवाला प्रकृती आवडते. प्रकृती म्हणजे काय? माया अर्थ सांगितलेला आहे. तर हा जो जीव माया मोहामध्ये बुडालेला आहे, ही वेगळी माया समजून घ्यायची. आता साहजिकच या जीवाला काय आवडते? प्रकृती आवडते. दृष्टपर जे काही गोष्टी आहेत त्या आवडतात. वरी ऐकली फळाची श्रुती, देवतेंच्या ठिकाणी गेल्यानंतर नवस पूर्ण होतात, तिथे लोक मग जास्त धावतात.
मग तीर्थक्षेत्र मोठ्या मोठे आहेत अन्य संप्रदायाचे. मग तिरुपतीचा बालाजी असेल, शिर्डीचा साईबाबा, शेगावचे गजानन, हे जे काही देवता आहेत हे नवस पूर्ण करतात. लोक फार धाव घेतात तिकडे. तर मग ज्यांना प्रकृती आवडते, देवताच आवडतात, आणि देवता ह्या दृष्टपर फळ देऊन संसारामध्ये अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतात या जीवांना. हे जीव संसारामध्येच अडकून राहावेत, यांनी कधी ऊर्ध्वगामी होऊ नये, भगवंताकडे जाऊ नये, म्हणून संसाराला काय गोष्टी लागतात ते घ्या, पण संसार सोडून, आमची भक्ती सोडून भगवंताकडे जाऊ नका, असं देवतेचं म्हणणं असते. म्हणून देवता संसाराला लागणाऱ्या गोष्टी नवसाच्या माध्यमातून पूर्ण करतात. या जीवांनी नवस केले देवतेच्या ठिकाणी जाऊन, तिथे नवस लवकर पूर्ण होतात. कारण देवतेचं कार्यच ते आहे, या ब्रह्मांडामध्ये जीवाला फिरवत ठेवणे, मोक्षाकडे जाऊ द्यायचं नाही, हे त्यांचं ध्येय आहे. कारण कोणालाही जीवासारखा स्वच्छ दीन रंग असा हा व्यक्ती वर जाणं आवडेल का? देवतेला वाटेल का चांगलं की हा जीव माझ्यापेक्षा वरचढ झाला, माझ्यापेक्षा वर जाऊन त्यांनी ईश्वर प्राप्ती करून घेतली, असं त्या देवतेला पटणार आहे का, आवडणार आहे का? नाही. म्हणून देवता ही संसारामध्ये जीवाला ढकलत राहते आणि पाहिजे त्या गोष्टी देते, आणि जीवाला म्हणते तू संसार सोडून आणि माझी भक्ती सोडून कुठेही जाऊ नको. वरी ऐकलेली फळाची श्रुती, की देवता ह्या फळ देतात दृष्टफळ, आणि त्या दृष्टफळ फळाला ऐकून हे जे जीव आहेत ते देवतेकडे गेले. वरी ऐकली फळाची श्रुती, तेने गुणावली प्रीती, ते आता जीवेन संडे. एवढी प्रीती वाढलेली आहे संसाराची आता, की आता ते सोडवल्या जात नाही आपल्याकडून. ते आता जीवे न संडे, आपल्या जीवाकडून मग ते सोडल्या जात नाही. असे काही जीव आहेत की तिकडच रत होतात, संसारामध्येच रत असतात. म्हणून महानुभाव पंथामध्ये मंत्र तंत्र तोटके हे काही नाही बघा. कारण मंत्र तंत्र तोटके हे कुणीकडे नेतात? आपल्याला संसाराकडेच नेतात, देवतेकडे नेतात. आणि या तोटक्यांमुळे मग सांसारिक गोष्टी प्राप्त होतात, आणि जीव हा मग संसारामध्येच रममाण होतो. ईश्वर काय त्यांना आठवत नाही. लीळा चरित्रामधलं म्हणून तुम्हाला मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं. देव म्हटले सोनं आणि चांदी कसं तयार करायचं मी सांगतो तुम्हाला. नंतर विचार केला, म्हणे असं जर तुम्हाला सांगितलं, तुम्ही संन्यास देणार सोडून आणि अष्टभोग परिपूर्ण जीवन जगणार. आता ज्याला सोनं तयार करणं माहिती आहे तो काय गप्प बसेल का? तो तर मग मनाने पाहिजे तेवढं सोनं तयार करेल, आणि मग चांगल्या प्रकारे अष्टभोग परिपूर्ण संसार करेल तो, आणि त्याच्यातच मरून जाईल. पण काय संसार सुटणार नाही. म्हणून देव म्हणतात तुम्ही नागवाल, तुमचा धर्म नष्ट होऊन जाईल, त्यापेक्षा असेच राहा म्हणे. जे प्रवर्तले कर्म मार्गी, नवसिये सूती बंधना लागी, ते म्हणती नासिले वितरागी, सांडिले प्रवृत्ती ते. जे कर्म मार्गाकडे प्रवर्तलेले आहेत, नवसिये सूती बंधना लागी, नवस जापे बोलतात. कशासाठी? बंधना लागी. मी काय बोललो तुम्हाला? नवस पूर्ण होतात म्हणजे हा जीव संसाराकडे जास्त जातो, म्हणजेच संसाराचे बंधन लागतात. बरोबर की नाही? मग पंडित बास पण तेच सांगत आहेत आपल्याला, नवसिये सुती बंधना लागी. नवस बोलतात आणि नवस त्या देवता पूर्ण करतात, आणि हा जीव बंधनामध्ये जातो पुन्हा. जसं त्या दिवशी बोललो मी, अधिक योग्यता कारक स्थानाच्या ठिकाणी कोणी बसत नाही. बसतात कुठे? जाळीचा देव. बरोबर की नाही? अजून कोणते स्थान आहेत नवसिक चांगले? भरपूर स्थान आहेत, परंतु सर्वात मोठं जाळीचा देव. तर तिथे
दृष्टार्थीच जातात, नवसाचेच सर्व उपहार असतात. आणि मग आता नवसाचे उपहार तर असतातच असतात, परंतु नवसाचं ज्यांनी खाल्लं त्यांचीही बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. धर्माचरण करणं ते सोडून देतात. म्हणून हे नवस जाप्याचं जे असते ते खाल्लं नाही पाहिजे. साधूंनी जे धर्मावर आहेत, विधीवर आहेत, त्यांनी ते ग्रहण केलं नाही पाहिजे, असंही काही ठिकाणी बोलल्या गेलेलं आहे. कारण ती हेतुक क्रिया आहे. हेतुक क्रियेने आपल्या ठिकाणी मळीनत्व येते. आपण जर हेतुक क्रियेचं अन्न ग्रहण केलं तर आपल्या ठिकाणी मळीनत्व येते. धर्मापासून हा जीव दूर जातो. मग तुम्ही विचार करा, जो संन्यासी, जो साधक आहे, तो ते अन्न ग्रहण केल्यानंतर जर मळीन होत असेल तर विचार करा, आपण तर वासनिक मंडळी, सहेतुक क्रिया केल्याने आपण किती मळीन होत असेल. वर हेही सांगितलेलं आहे, जे संन्यासी असतात त्यांनी सहेतुक क्रिया करू नये. वासनिकांनी सहेतुक क्रिया केली, त्यांना 4 साधू भेटले, त्यांनी जीव घातले, तो भाग वेगळा झाला. त्यांनी स्थानापतीच्या ठिकाणी नमस बोलला होता, ते पूर्ण करणं गरजेचं आहे. पण साधू संतांनी जर सहेतुक भक्ती करणं चालू केलं, देवाला विडा ठेवून की माझा आश्रम होऊ दे, मला जागा मिळू दे, मला परिवार मिळू दे, मला चांगले धनाढ्य यजमान मिळू दे, असे जर नवस करत राहिला साधू, तर त्या साधूला अयोग्यता लागत असते, असं आपलं शास्त्र सांगते. म्हणून साधूंनी कधीही निर्हेतुक भक्ती केली पाहिजे, तेने करून अधिक योग्यता साधूची होते. आणि जर सहेतुक भक्ती केली तर अधिक अयोग्यता होत असते. म्हणून सहेतुक भक्ती सोडून निर्हेतुका माग धावलं पाहिजे. आपण निर्हेतुक क्रिया केल्या पाहिजे. ते म्हणत नासती, ते म्हणती नासिले वितरागी. काय म्हणतात ते? जे असे प्रवृत्त लोक आहेत, संसारी लोक आहेत, ते म्हणतात नासिले वितरागी सांडिले प्रवृत्ती ते. या संन्यासी लोकांनी सर्व सत्यानाश केला. काय म्हणतात? संन्याशांनी सत्यानाश केला. जे प्रवृत्त लोक आहेत त्यांना निवृत्ताचा धर्म सांगितलेला आहे. म्हणजे जे संसारी होते त्यांना निरूपण केलं आणि संसारामध्ये बाहेर काढून संन्यास धर्माला लावलेला आहे. तर असं संन्यास धर्माला लावणारे जे साधू संत आहेत, यांनी आमचा प्रवृत्ताचा म्हणजे संसारी लोकांचा धर्माचा नाश केलेला आहे. नासिले वितरागी, हे वैरागी लोकांनी प्रवृत्ताचा धर्म, संसाराचा नाश केला, असे ते लोक बोलतात. आपण्या सारिखे न देखती, तया ते धर्म नष्ट ऐसे म्हणती. जैसिया पण्यागणा हासती, कुलस्त्रिया ते. आपण्या सारिखे न देखती, तया ते धर्म नष्ट ऐसे म्हणती. काही लोक असे असतात, ते स्वतः धर्मनष्ट असतात, पण पुढचा जर व्यक्ती काही धर्माचं अनुष्ठान करत आहे तर त्या धर्माचं अनुष्ठान करणाऱ्याला हे धर्मनष्ट व्यक्ती धर्मनष्ट म्हणतात. जो चांगला व्यक्ती आहे त्याला पण धर्मनष्ट म्हणतात. उदाहरणार्थ, जैसिया पण्यागणा हासती, कुलस्त्रिया ते. ज्याप्रमाणे पण्यागणा म्हणजे ज्या वेश्या असतात, त्या वेश्या कोणावर हसतात? कुलस्त्रिया ते, ज्या कुलीन स्त्रिया आहेत त्या कुलीन स्त्रियांवर ह्या हसतात. मग आता ते हसणं खरंच योग्य आहे का? नाही, पण हे हसतात. कारण काय? त्यांना ते नकोसं वाटते.
आपण्यासारखं ते नाही पुढचं व्यक्ती, म्हणून त्यांना ते दोष देतात आणि हसतात. तया ते धर्मनष्ट ऐसे म्हणती. जैसी दृष्टी तैसी सृष्टी. धर्मनष्ट जो व्यक्ती आहे त्याची दृष्टी तशी आहे, म्हणून पुढचा व्यक्ती त्याला धर्मनष्ट दिसतो, धर्म आचरण करत असताना पण. म्हणून आपली दृष्टी ही चांगली असली पाहिजे. दृष्टी चांगली कधी असेल? जेव्हा आपली संयमी वृत्ती जागरूक असेल, विवेक विचार जागृत असतील, त्यावेळेस आपली दृष्टी ही चांगली असणार आहे. जैसा विरहिणी चंद्रुताविता चंदनु नवहे निवविता तैसे पढ़िया सती निवृत्त कर्म जडासी. जैसी विरहिणी चंद्रुताविता. ज्याप्रमाणे विरहिणी आहे, विरह भावत आहे, तिला आकाशातील चंद्र पण ताविता म्हणजे ताप देणारा आहे. चंदनु नवहे निवविता. चंदन शीतल असते, परंतु तरी पण चंदन त्या विरहिणीला शांत करू शकत नाही, निववू शकत नाही. तैसे पढियासती निवृत्त कर्मजडासी. जे कर्मजड लोक आहेत, कर्मची तारक म्हणणारे लोक आहेत, त्या लोकांना हे निवृत्त लोक म्हणजे संन्यासी लोक तसे वाटतात. म्हणजे जे संसारामध्ये रत झालेले लोक आहेत, ते लोक संन्याशांच्या निरूपणाने पण शांत होत नाहीत. ज्याप्रमाणे चंद्र उदयाला आल्यानंतर शीतल असूनही जे विरहिणी आहे तिला ते शीतल करू शकत नाही, चंदनही शीतल आहे तरी पण त्या विरहिणीला ते चंदन शांत करू शकत नाही, त्याप्रमाणे जे संसारी लोक कर्मजड लोक आहेत त्यांना हे संन्यासी लोक शांत करू शकत नाहीत. कारण काय? ते तेवढे खोल संसारामध्ये रुतलेले आहेत, त्यांच्यावर कर्मवादाचा तेवढा मोठा पगडा आहे, म्हणून हे कार्य होतात. एक प्रवृत्ती उपदेशिती एक प्रवृत्ती उपदेशिती एक तियाची तरलो म्हणती एकमेका ते वाणिती निंदिती ब्रह्मविदाते. एक प्रवृत्ती उपदेशिती एक तियाची तरलो म्हणती. जे संसारी लोक आहेत ते काय म्हणतात? संसाराचाच उपदेश करतात. संसार कसा थोर आहे, श्रेष्ठ आहे. कारण स्वामींनी काय सांगितलेलं आहे? जे जो होऊनी असे तो तेची बोले. जो व्यक्ती जे होऊन असतो ती व्यक्ती तेच बोलत असतो. बरोबर की नाही? मग आता संसारी लोक आहेत ते महती कशाची सांगणार? संसाराची महती. पंडित बास म्हणतात एक प्रवृत्ती उपदेशिती. संसाराचाच उपदेश करतात उत्तम प्रकारे. संसार कसा श्रेष्ठ आहे असे उपदेश करणारे लोक आहेत. एक तियाची तरलो म्हणती. या संसारानेच तर आम्हाला तारलेला आहे असं म्हणतात.
एकमेकाते वाणिती निंदती ब्रह्मविदाते। एक एकाते वाणिती, हा संसारी दुसऱ्या संसारी लोकांचा उदो करतो, स्तुती करतो, आणि तो दुसरा संसारी या संसारी लोकांचा उदो करतो। म्हणजे संसारीच लोक बसलेले आहेत चर्चेसाठी। हा व्यक्ती पुढच्या व्यक्तीची स्तुती करतो, तो पुढचा व्यक्ती या व्यक्तीची स्तुती करतो, एकूण एकाची स्तुती करणं चालू आहे। कसा संसार श्रेष्ठ आहे, संसारामध्येच सर्व आहे, संसारामध्येच आनंद आहे, असा उद्देश एकूण एकाला करतात। हा म्हणतो तू मोठा, तो म्हणतो तू मोठा, चालू आहे बडाई मारणे एकूण एकाची। आणि निंदा कशाची करतात? ब्रह्मविदाते, जे ब्रह्माला जाणणारे, ब्रह्मविद्या जाणणारे जे ज्ञानी आहेत, जे संन्यासी आहेत, त्यांची ते निंदा करतात। आपल्या मानव पंथामध्ये पण वासनिक आहेत ना असे, आता त्यांना वासनिक म्हणता येणार नाही जर तसे आहेत तर, जे काही नामधारक आहेत, असे काही नामधारक आहेत की त्यांना संन्यासी म्हणजे काहीच वाटत नाही। असंच आम्ही अटनादिक्रमी होतो। माझ्यासोबत एक संन्यासी होते आणि त्यांची जरा प्रकृती अस्थिर होती, तब्येत बरी नव्हती। आमचा टप्पा थोडा लांबचा होता, म्हणजे जवळजवळ 7-8 किलोमीटर चालल्यानंतर मुक्काम करण्याचा विचार होता। 5ची वेळ झालेली संध्याकाळची, 7-8 किलोमीटर चालायचं होतं, म्हणजे अंधार पडणार होता आम्हाला पोहोचण्यासाठी। तर मग आता सोबतच्या व्यक्तीची प्रकृती बरोबर नाही, मग काय ठरवलं आम्ही, म्हटलं आता हे जे गाव आहे समोरचं, त्या गावामध्ये एक उपदेशी आहेत असं आम्हाला माहिती होतं। मग आम्ही त्यांच्या घरी गेलो, संध्याकाळची वेळ झालेली होती, आणि तिथे त्या उपदेशाच्या घरी एक तथाकथित विद्वान आलेला होता। म्हणजे तथाकथित म्हणजे काय, जो वास्तविक ज्ञानी नाही, स्वतःला ज्ञानी म्हणवतो असा तो। तर हा तथाकथित ज्ञानी त्या वासनिकांच्या बेडरूम मध्ये बसलेला होता, आणि आम्ही गेलो तर असे बैठकीमध्ये बसलो। निरूपण काय चालू आहे, साधू संत येती घरा। वा वा, तुम्हाला पाठ दिसते। हा, अगोदर बोललेलो आहे मी युट्यूब मध्ये। हा म्हटलं तुम्हाला म्हण कशी माहित झाली? म्हण तर मी तयार केली, तयार म्हणजे त्या वासनिकाने, त्या तथाकथित पंडिताने तयार केलेली म्हण आहे, ते मी ऐकली आणि युट्यूब चॅनलवर मी सांगितलेली आहे ती। तर ते काय म्हणतात, साधू संत येती घरा, पुढचे दरवाजे लावून मागच्या दाराने पळून जा। आता या पंडिताला काय म्हणावं सांगा? ते शब्द मी ऐकले, सोबतचे जे तब्येत बरी नव्हती त्यांची, त्यांना म्हटलं ऐकलं का असं असं बोलत आहे? ते म्हणे करता काय, आता आपला पाय आहे लंगडा, ते काय चालू शकणार नव्हतं। माझ्यासोबत जे होते ते अशक्त होते। ते म्हणे माझा पाय जर चांगला असता, माझी तब्येत जर चांगली असती, आत्ता उठून गेलो असतो म्हणे आपण, उठून आता गवसने अडकल्या असत्या, निघालो असतो म्हणे रात्रीच्या 8 वाजता मग पोहोचण्यासाठी, बॅटऱ्या लावून चाललो असतो म्हणे आपण रात्री, पण इथे थांबले नसतो आपण। पण आता काय करतात, तब्येत बरी नाही, वेळ पडली बाका, गधे गो म्हणे काका, आता करणार काय, थांबावंच लागणार आहे म्हणे। आणि माझ्यासोबत ते जर आसक्त नसते तर अशा व्यक्तीचा योगच आला नसता मला, बरोबर की नाही? कारण मी तर तिथे थांबलो नसतो, समोर निघून गेलो असतो। तर असे काही आहेत। बरं, तो विद्वान पंडित जो होता की नाही, तो अक्षरशः समोर येऊन त्याने दंडवतही केला नाही, आणि तो म्हणतो मी ब्रह्मविद्येचा जाणता। म्हणजे ज्यांच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकं वाचले आणि हुशार झाले, ज्ञानी नाही झाले, त्यांच्याकडे माहिती आहे, माहिती आहे त्यांच्याकडे, फक्त ज्ञान नाही। म्हणून त्या दिवशी मी फरक सांगितला ज्ञानामध्ये आणि माहितीमध्ये। माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन, आणि ज्ञान हे ज्ञान आहे, ज्याला एनलाइटमेंट म्हणतात, एनलाइट ज्याला बोलतात, ज्याला ज्ञान बोलतात, बरोबर की नाही? तर हा फरक आहे दोन्हीमध्ये। मग तुम्हाला आता माहिती करून घ्यायची की ज्ञान पाहिजे? माहिती तर गुगलवर मिळते की नाही?
आपण त्याला माहिती तंत्रज्ञानच म्हणतो, IT क्षेत्र, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बरोबर की नाही? मग आता माहिती महत्वाची की ज्ञान महत्वाचं? आता मी हे पुस्तक तुम्हाला देऊन टाकलं, करा अभ्यासाचा. मी जसं या प्रत्येक ओवीवर विवेचन केलं, तुम्ही करू शकता का? ओव्या वाचून तुम्हाला फक्त माहिती होईल की या वच्छाहरण ग्रंथामध्ये 503 ओव्या आहेत, अशा अशा ओव्या आहेत, आम्ही वाचन केलं त्याचं, त्या ग्रंथाचे कर्ते कोण आहे, कसा ग्रंथ तयार झाला, कसे विद्वान होते ग्रंथ तयार करणार, हे सर्व माहिती होईल. परंतु या ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे ते पुस्तक वाचल्याने तुम्हाला ज्ञान होईल का? नाही. म्हणून माहिती असणे आणि ज्ञान असणे यातील फार मोठा फरक आहे. तर असे काही असतात ज्यांना साधू संतांना दंडवतही करावासा वाटत नाही, आणि अशाची जर संगत तुम्ही केली, तुमचं काय होणार? बरंच बरं होऊन जाईल. मग काय, जो धर्म स्वतःजवळ आहे आता तुमच्या तोही राहणार नाही. उद्या तुम्ही म्हणणार देव तो अंतर्गाम्य, की मंदिरात जाण्याची काहीच गरज नाही, घरी बसून डोळे लावून बसा, बस. मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही, देवाला काही समर्पण करायची गरज नाही, असं होऊ शकते. उद्या जर असे काही तुमच्याकडं तथाकथित माहिती असणारे लोक आले, तुम्हाला अशी काही माहिती दिली, तर मात्र मग तुमचं काय खरं नाही. एकमेकाते वाणीती निंदती ब्रह्मविदाते. जे ब्रह्मविद्येचे जाणकार आहेत त्यांची हे लोक निंदा करतात. मग अशा निंदा करणाऱ्यांना इथे चांगलं म्हटलं का पंडित बासांनी? नाही. ही निंदक लोक जे असतात, एक सेवित जाय, एक न सेवित जाय. एक व्यक्ती आहे तो दोष आचरण करतो म्हणून धर्मापासून जातो, आणि एक व्यक्ती असा आहे जो त्या पुढच्याचे दोष पाहून निंदा करूच मरतो आणि तोही धर्मापासून जातो. एक सेवित जाय, दोषाचं आचरण केला म्हणून नरकाला गेला, आणि एक पुढच्याचे दोष पाहूच नरकाला गेला. दोषाचं तर काय आचरण केलं नाही, पुढच्याचे दोष बघत बसला आणि त्या दोषाचंच स्मरण करत राहिला, ईश्वराचं काय स्मरण केलं नाही. पण तो दुसऱ्याचे दोष पाहूनच नरकाला गेला. म्हणून असे कोणाचे दोष न पाहता, कोणाची निंदा न करता, प्रत्येक वासनिक, प्रत्येक भिक्षुक, प्रत्येक ईश्वराचा साधनवंत हा श्रेष्ठ आहे असं मानून आपण त्यांच्या ठिकाणी आपला आदरभाव व्यक्त केला पाहिजे, आपली विनम्रता दर्शवली पाहिजे. वांचून असं नाही म्हटलं पाहिजे साधू संत येती घरा. तुम्ही सांगा, त्यांच्या घरी थांबून त्यांना गोमट झाला असेल का? अंतःकरण दुखलं तिथे. आमच्या सोबतच्या साधूचं पण. बरं, ते सोबतचे माझे जे साधू होते ते काय असे तसे साधू नव्हते, फार विद्वान पंडित. प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना तिथे थांबावं लागलं, नाहीतर ते फार तापड स्वभावाचे. ते म्हटले असते, ईश्वर आत्ताच आपण निघालो असतो, आता निघूयाच आपण, बरोबर की नाही? तर घरी साधू येऊन त्यांना तेवढं गोमट झालं नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस निघाला, म्हणे पाणीही घ्यायचं नाही इथलं आपल्याला, आता आपण निघू. तसंच निघून गेलो आम्ही. म्हणजे ज्याला आपण बोलतो आडणीची क्रिया त्यांना प्राप्त झाली होती, परंतु त्यांच्या बोलण्याने त्यांनी ते नासून टाकलेलं आहे. म्हणून आपला आदरभाव असला पाहिजे. स्थानापतीच्या ठिकाणी, साधू संतांच्या ठिकाणी, वासनिकांच्या ठिकाणी पण आदरभाव ठेवला पाहिजे.
तर आपण योग्य दिशेने चाललो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. आजचं आपलं ज्ञानसत्र आपण इथेच संपवूया. दंडवत